भेदभाव नसला मित्र कसे असले पाहिजे सगळे जाणत नाही तर सगळे पाहिजे आज मित्र आज किती महिने सगळ्या माठातून सगळ्या राजमातून योग्य काढला आणि सगळे गोपाळ काही सुद्धा भरलेले काही तयार भरलेले काही जमलेले काही लागलेले काही तोंडाला आता ते काय हातात दुधातच उड्या मारले होते काही चक्क्या सध्या इंदू त्याचा मिळत नव्हता आणि सगळे पाहिले काय वातावरण असेल ते असं आवडलं यशोदाबाईला तुम्हाला काय वाटलं यशोदाबाई मारला काय त्याला यशोदाबाई हसायला लागली अशी हसायला लागली त्यांच्याकडे कोण होते दिसून लागले तसे सगळे दह्याच्या दुधाच्या ताकाच्या डेऱ्यातून काढलेले सगळं पाणी झालेले आणि यशोदाबाई काही घाबरत काही असे यशोदाबाई बाकीची कुणालाच काय बोलली नाही कृष्णा तर गेली कृष्णा सगळ्या गावातले लेकरं हातून आणले सगळ्या गावातले लेकरं आपल्या घरी आणले आणि मला म्हटलं असता माझ्या हाताने सगळ्यांना असं मोठमोठे लोटे घेतले असते मोठमोठे डेरे घेतले असते तोंडाला माझ्या हाताने मारला असताना दही दूध दोन्ही अरे कृष्णा हा काय कार्यक्रम त्याच्या सावधान प्रॅक्टिकल आहे म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे आज सुरुवात करायची म्हणून याला शिकवणं चाललंय त्यांना वाटलं यांच्या घरी चोरी कशी करावं म्हणून प्रॅक्टिकलची परीक्षा आपल्या घरी मग घरी परीक्षा परत बसून असं सांगितलं म्हटले कृष्णा तुझं झालं प्रॅक्टिकल अरे मी मंथन करत होते बाबा हा मंथन करत असताना हे 3 वर्षाचा लेकरू याला जर रवी लागला असता तर हा रवी होता ना आतमध्ये टाकलेला घुसळण करत असताना एखाद्याच्या डोक्याला रवी लागला असता तर आई तुला खरं सांगू पूर्वीकडून जो दररोज रवी निघतो का त्याचा पाप आहे ही रवी काय करणार आहे मला आणि ह्या पोराला ती रवी कशी काय करू देईन मी तू काही काळजी करू नको सगळ्या गोपाळांना दही दूध दोन्ही पोटभर भगवंताने खायला घातलं भगवान परमात्म्याला गोपाळांना दही दूध दोन्ही खाऊ घालायचा मुद्दा फक्त असा होता या गोपिकांचं आमंत्रण होतं कृष्णा अरे तुला पाहावंसं वाटतं दररोज तुझ्याकडे यावंसं वाटतं पण काही निमित्त करून येता येत नाही तू ये ना आमच्या घरी मग ते निमित्त करून गोपाळाला आपल्या घरी सुरू घातलं आणि मग सांगितलं उद्यापासून ज्याला दही दूध दोन्ही खायचं त्यांना माझ्या संग या ज्याला पोटभर खायचं त्यांना माझ्या संग या खायचं का पोटभर म्हणजे हो तुम्हाला पोटभर नाही खायचं का तुम्हाला जर दही दूध दोन्ही पोटभर खायचं असेल तर तुम्हाला माझ्या